मॅडम झालं ते झालं. हे बघा, चूक तर तुमच्याकडनं झाली. आता जे काय साहेब बोलले त्याचं तुम्ही. बाबा काय बोलले त्याचं नाही रे मला वाईट वाटलं, पण ती स्वीटी, तिला काय अधिकार होता असं बोलायचं? आणि मला माहितीये ना, आणि आत्या तिला इशारा करत होती ना म्हणून ती बोलत होती, बघितलं मी. पण मला कळतच नाही रे, मी काही चांगलं करायला गेले की अशी गडबडच का होते रे? देवा, मला मान्य आहे माझ्याकडनं चूक झाली, पण माझा हेतू तर चांगला होता ना. मग निदान तू तरी माझ्या पाठीशी उभं राहायचंस. मॅडम तुम्ही लय विचार करू नका आता. ते स्वीटीचा आता अति झाले. हे आले की तिला बघूनच घेतो. श्रावणी मॅडमसनी मुद्दामून बोलून हर्ट केलंस ना, आता बघ मी काय करतो ते. असं काय करताय मॅडम? नीतीच्या पुढे आपण काय करू शकतोय काय? हे बघा, मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही जे काय केलं ते चांगल्या मनानं केलंय. शुभू, काय चाललंय? तू लांब हो तिच्यापासनं, सोड तिला. मी का लांबू? काय एवढं गोड गोड बोलायलास तिच्या संगत? मिठी कशाला मारलेस तिला? त्याच्याशी तुझा काय संबंध? मी काय बी करीन. माझा काय संबंध? तू होणारा नवरा आहेस माझा. होणारा नवरा घरी, इथं नाही. तू लांब हो तिच्यापासनं. शुभू, शुभू. मॅडम ती स्वीटी जरा दीडशानीच आहे. अहो तिला असं वाटतं की आपल्या दोघांमध्ये काहीतरी आहे म्हणून तुमच्यावर जळते ती. तिनं मला ना हैराण करून सोडले. काय काय करायला लागले ती. अहो तुमचा कसा तिनं पान उतारा केलाय खाली, माझ्या डोक्यात गेले ना ती. तिला हे सगळं मी जळवण्यासाठी केलं. सॉरी आहे मॅडम. अरे सॉरी काय म्हणतोस? तू मला मिठी मारू शकतोस, अधिकारच आहे तुला. रूप हिच चमचम चांदणी, खोप्यात एकटी हळवी श्रावणी. मन हा जपणारा उन्हात सावली, नशिबी गुंफलेला शुभ हा सोबती.